खूप झालं इतरांसाठी जगणं. वयाच्या 40 नंतर या 5 गोष्टी स्वतःसाठी करा. नमस्कार मैत्रिणींनो. आयुष्यभर आपण कुटुंबाचा, मुलांचा आणि घराचा विचार करत आलो. सगळ्यांच्या गरजा पूर्ण करताना आपण स्वतःला कुठेतरी मागे सोडत जातो, नाही का? पण जेव्हा आपण 40 किंवा 50च्या टप्प्यात येतो, तेव्हा एक प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं असतं. मी स्वतःसाठी कधी वेळ देणार? वयाच्या या वळणावर शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. पण लक्षात ठेवा, हे वय थकण्याचं नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याचं आहे. ही तुमच्या आयुष्याची दुसरी आणि सर्वात सुंदर इनिंग आहे. या वयात निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष न करणे. हार्मोनल बदल, थायरॉइड किंवा हाडांची कमजोरी यासारख्या गोष्टी टाळण्यासाठी वर्षातून किमान एकदा संपूर्ण बॉडी चेकअप नक्की करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपला आहार. वय वाढतं तसा आपला मेटाबॉलिझम मंदावतो. त्यामुळे रोजच्या जेवणात प्रोटीन, फायबर, हिरव्या पालेभाज्या आणि भरपूर पाण्याचा समावेश करा. यासोबतच दररोज कमीत कमी 30 मिनिटे स्वतःच्या फिटनेससाठी काढा. मग तो सकाळचा वॉक असो, योगासने असो किंवा प्राणायाम. थोडासा व्यायाम तुम्हाला दिवसभर ताजंतवानं ठेवेल. आणि हो, आता मुले मोठी झाली आहेत. घराच्या जबाबदाऱ्याही थोड्या कमी झाल्या आहेत. मग आता तुमच्या जुन्या आवडी पुन्हा जपा. तुम्हाला वाचायला आवडतं, गाणी गायला आवडतात की बागकाम? रोज 15 मिनिटे तुमच्या आवडत्या छंदासाठी नक्की द्या. सर्वात महत्वाचे म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी स्वतःचा बळी देणं थांबवा. पुरेशी झोप घ्या, तणावापासून दूर राहा आणि दररोज आरशात पाहून स्वतःला सांगा, मी सुंदर आहे आणि मी माझी काळजी घेऊ शकते. तुम्ही स्वतः आनंदी राहिलात तरच घर आनंदी राहील. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत आणि आई बहिणींसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, मस्त रहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.